नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। भावांनो, आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन मध्ये ज्या टेक्स्ट PLP फाईल लागणार आहेत त्यावर आज आपण व्हिडिओ बनवलेला आहे। भावांनो, या 5+ तुम्हाला टेक्स्ट PLP फाईल दिल्या आहेत। भावांनो, या टेक्स्ट PLP फाईल कशा टाइप मध्ये बनवायचे हे भी तुम्हाला सांगितलेलं आहे। भावांनो, या PLP फाईलला पासवर्ड आहे, तो पासवर्ड हा 2 स्टेप मध्ये बोलून सांगितलेला आहे, तरी व्हिडिओ कोणीही स्किप करू नका। भावांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल। चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं पिक्सल ॲप ओपन करून घ्यायचं आहे। भावांनो, पिक्सल ॲप ओपन करून घेतल्यानंतर इथं वरच्या साईडला 3 डॉट यावर क्लिक करायचं आहे। 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता इमेज साइज यावर क्लिक करायचं आहे। इमेज साइजवर क्लिक केल्यानंतर इथं साइज आपण ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। तर इथं कस्टमवर क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता आपल्याला साइज दिसेल। त्यानंतर काय करायचं आहे, इथं बघू शकता यूट्यूब चॅनल बॅनर हे यावर क्लिक करायचं आहे, म्हणजेच आपण 16:9 हा रेशो आपला सिलेक्ट होईल। अशा पद्धतीने रेशो सिलेक्ट झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपण बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे। तर गॅलरीवर क्लिक करायचं आहे। गॅलरीवर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता बॅकग्राऊंड हा सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर ह्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। त्यासाठी हे 3 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं रिलेटिव्ह साईज यावर क्लिक करून इथं विड्थ आहे ती फुल करून घ्यायची आहे। त्यानंतर ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर इथं लेअर आहे ही आपण लॉक करून घेऊया, म्हणजे ही लेअर आपली आजूबाजूला हलणार नाही। त्यानंतर काय करायचं आहे, आपण एक फ्लावरची डिझाईन घेणार आहोत। त्यासाठी पण फ्रॉम टू गॅलरी करायचं आहे, प्लसच्या आयकॉनवर जाऊन आणि इथं बघू शकता हे फ्लावर अशा टाईपमध्ये आपण डिझाईन घेतलेलं आहे। सेम प्रोसेस करायचं आहे, रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन ह्याला फुल स्क्रीन करून घ्यायचे। अशा पद्धतीने करून घेतल्यानंतर परत ती लेअर आपण लॉक करून घ्यायचे। भावांनो, पासवर्ड हा व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेला असतो, तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका। आणि भावांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जावा। तुम्ही बोलता पासवर्ड नाही व्हिडिओमध्ये, तर पासवर्ड हा व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेला असतो। तर सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घ्या। भावांनो, तुम्हाला कमी वेळात आम्ही या PLP फाईल देत असतो, तरी व्हिडिओला पूर्णपणे लाईक करा आणि पूर्णपणे बघत जावा आणि सपोर्ट करत जावा। त्यानंतर आपण एक शेप टाईप डिझाईन घेणार आहोत। बघू शकता हे शेप टाईप डिझाईन घेणार आहोत। हे बघू शकता व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये आपण घेतले। त्यानंतर याची पण साईज आपण फुल स्क्रीन करून घ्यायची। अशा पद्धतीने ओके करायचे। ओके केल्यानंतर ती पण लेअर आपण लॉक करून घेणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये आपल्या गणपती बाबाचा फोटो ॲड करणार आहोत। त्यासाठी प्लसच्या आयकॉनवर जायचं आहे, फ्रॉम टू गॅलरी यावर जायचं आहे आणि जे आपलं तुमच्याकडे जो फोटो असेल वगैरे तुम्हाला चेंज वगैरे करायचं आहे गणपती बाप्पांचा, तो फोटो चेंज करून घ्यायचा आहे। तर मी अशा पद्धतीने माझ्यापाशी इथं मी ॲड करून घेतलं आहे। त्यानंतर इथं बघू शकता आपण ती साईज आहे ते अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर ही पण लेअर आपण ॲड झालेले आहे। त्यानंतर आपल्याला टेक्स्ट ॲड करायचं आहे। तर ते टेक्स्ट ॲड करण्यासाठी आपल्याला इंडियन फॉन्ट कन्वर्टरची गरज लागणार आहे। तर ते आपल्याला प्ले स्टोअरवरून मिळून जाईल। तर प्ले स्टोअरवरनं तुम्ही घ्यायचं आहे। त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा इन्फिनिटी फॉन्टचा वापर करणार आहोत। इन्फिनिटी फॉन्टचा वापर करणार आहोत। तर त्यासाठी काय करायचं आहे, आपलं इंडियन फॉन्ट कन्वर्टरमध्ये जायचं आहे आणि यामध्ये बघू शकता इथं 3 नंबरला AMS इंडियन फॉन्ट यावर क्लिक करायचं आहे आणि इथं आपण मराठीमध्ये नाव टाकायचं आहे। बघू शकता अशा टाईपमध्ये इथं मराठीमध्ये नाव टाकायचं आहे। 1 मिनिट। अशा पद्धतीने बघू शकता हे आपण मराठीमध्ये नाव टाकले आहे। त्यानंतर इंडियन यावर युनिकोड टू AMS इंडियन फॉन्ट यावर क्लिक करायचं आहे। तो कोड आहे तो कॉपी करायचा आहे। ॲड येऊन जाईल। ॲड झाल्यानंतर स्किप करायचे तुम्ही ॲड।
तोपर्यंत भावांनो, आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यानंतर स्किप व्हिडिओ करायचा आहे। त्यानंतर बघू शकता आपण कॉपी टू यावर क्लिक करायचा आहे, हा युनिकोड येऊन जाईल। त्यानंतर आपण पुन्हा पिक्सेल लॅब ओपन करायचा आहे। पिक्सेल लॅब ओपन केल्यानंतर इथं पाहू शकता टेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे। टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर हे जे पहिला लिहिलेलं न्यू टेक्स्ट कट करून इथं आपण तो कोड पेस्ट करायचा आहे। तो कोड पेस्ट केल्यानंतर इथं बघू शकता अशा पद्धतीने येऊन जाईल। त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला ए यावर म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन आहे बघा, ए टाईप लिहिलेलं, यावर क्लिक करायचं आहे आणि इथं फॉन्ट यावर क्लिक करायचं आहे। फॉन्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यापाशी जे असतील ते आपण फॉन्ट यूज करायचं। तर मी आपण इन्फिनिटी फॉन्ट हा 14 नंबरचा वापरलेला आहे। तर पाहू शकता आपण इन्फिनिटी 14 हा फॉन्ट वापरलेला आहे। बघू शकता युनिकोड तयार झालेला आहे। त्यानंतर आपण व्हाईटवर व्हाईट कलर ग्रेडिंग करणार आहोत। त्यासाठी कलरमध्ये जायचं आहे। कलरवर गेल्यानंतर इथं बघू शकता कलर तुम्हाला चॉईस करायचा आहे। तर कलर तुम्ही तुमच्या हिशोबाने पण चेंजेस वगैरे करू शकता। त्या पद्धतीने आपण असा चेंज केला आहे। तर बघू शकता कलर चेंज झालेला आहे। त्यानंतर इथं बघू शकता थोडं सच्या पुढं जरा कट झालं आहे, त्यासाठी इथं खालच्या साईडला पॅडिंग यावर क्लिक करायचं आहे आणि हे लेफ्ट आहे त्यावर जरा पुढं करून ही पूर्ण साईज करून घ्यायची। असे केल्यानंतर बघू शकता त्यानंतर आपल्याला इनर शॅलो द्यायचा आहे। इनर शॅलोसाठी आपल्याला इनर शॅलोवर क्लिक करायचं आहे। इनर शॅलोवर क्लिक केल्यानंतर ऑन करायचा। ऑन केल्यानंतर इथं बघू शकता आपण त्याला एक ऑरेंज कलर देऊया। ऑरेंज कलर दिल्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला जर चेंजेस वगैरे करायचे आहेत तर तुम्ही इनर शॅडो पण तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता। अशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने टेक्स्ट तयार झालेलं आहे। त्यानंतर आपण दुसरं सरनेम घेणार आहोत मुलीकडचं, त्याला पण हा सेमच फॉन्ट वापरणार आहे। त्यासाठी बघू शकता इथं आपण वाडकर आता हे नाव ॲड करायचं आपल्याला। त्यासाठी इंडियन फॉन्ट कन्व्हर्टरमध्ये जायचं आहे। बघू शकता वाडकर असं मराठी टाईप करायचं आहे। 1 मिनिट, भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा पद्धतीने युनिकोड कॉपी केला आहे, कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर युनिकोड तुमचा येऊन जाईल। त्यानंतर बघू शकता जे सावंत आपण कॉपी केले त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं जे सावंत हे कट करून आपण तो युनिकोड इथं पेस्ट करायचा आहे। असा पेस्ट केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने येऊन जाईल। तर आपल्याला हे थोडं जुळलेलं आहे, त्यासाठी काय करायचं आहे, बघू शकता केच्या पुढं स्पेस द्यायचा आहे। स्पेस दिल्यानंतर इथं बघू शकता अशा पद्धतीने होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला इथं सेट करायचं आहे। अशा पद्धतीने सेट केल्यानंतर त्यानंतर इथं आपण स्वस्तिकचं एक ॲड करणार आहोत चिन्ह। त्यासाठी फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं आहे। 3 डॉटवर जाऊन ज्या तुमच्याकडे स्वस्तिकचे वगैरे PNG असेल ते ॲड करायचं आहे। तर मी सगळ्यात पहिल्यांदा ते ॲड करून घेऊया आपण स्वस्तिकचे चिन्ह। तर भावांनो, तोपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भावांनो, आपल्या भावाला सपोर्ट करत जावा तुम्ही। तर अशा पद्धतीने आपण स्वस्तिकची PNG आपण ॲड करणार आहोत। अशा पद्धतीने आपण ॲड करणार आहोत। याचंही तुम्हाला जर कलर ग्रेडेशन चेंज करायचं असेल तर तेही तुम्ही इथे चेंजेस वगैरे करू शकता। त्यासाठी काय करायचं आहे, इथं कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं ऑन करायचं आहे आणि इथं तुम्ही कलर याचा चेंज करायचा आहे। इथं बघू शकता कलर चेंज करा। अशा पद्धतीने कलर चेंज होईल। त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला याच्या खाली एक टेक्स्ट लिहायचा आहे की या दोन्ही परिवारांतर्फे आग्रहाचे निमंत्रण। आपण हे साधा यासाठी साधाच फॉन्ट वापरणार आहोत। बघू शकता या दोन्ही परिवारातर्फे आग्रहाचे निमंत्रण हे असं बघू शकता आपण
टाईप केलेले आहेत, खाली घ्यायचं आहे. अशा पद्धतीने येऊन जाईल. त्यासाठी त्याचा कलर चेंज करायचा. आपला कलरमध्ये जाऊन इथं बघू शकता, तुम्हाला पाहिजे तसा पद्धतीने इथं तुम्ही कलर वगैरे चेंजेस करू शकता. त्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही इथं कलर चेंज करायचा. तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्ही यामध्ये ठेवू शकता. अशा पद्धतीने ही तुमची PLP फाईल पूर्णपणे एडिटेबल होईल. त्यानंतर सेव्ह करण्यासाठी इथं 2 नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे, सेव्ह ॲज यावर क्लिक करायचं आहे. सेव्ह ॲजवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही JPG तिथं PNG ॲड करायचे, म्हणजे तुमची क्वालिटी ही चांगली सेव्ह होईल. त्यानंतर सेव्ह टू गॅलरी अशा पद्धतीने सेव्ह होईल. थोडा लोड होईल, कारण तुमची ही PNG आहे ही तुम्ही हाय लेवलमध्ये हाय क्वालिटीमध्ये ॲड होणार आहे. तर भावांनो, पहिला पासवर्ड आहे 2727. तर भावांनो, तुम्हाला दाखवतो आपण ज्या PLP फाईल बनवल्यात. भावांनो, तुम्हाला सॅम्पलसाठी मी ह्या PLP फाईल ॲड करून दिलेल्या आहेत, जे डेमो दाखवलेला आहे. तर बघू शकता ही आपली 1 नंबरची PLP अशा पद्धतीने ॲड होईल. सेम प्रोसेस आहे, काही तुम्हाला अवघड जाणार नाही, फुल एडिटेबल दिलेले आहे. त्यानंतर इथं बघू शकता 2 नंबरचे आहे, इथं मुलाचं नाव आहे बघू शकता कृष्णा. यासाठी पण आपण तोच इन्फिनिटी 14 नंबरचा फॉन्ट वापरला आहे. त्यासाठी पण युनिकोडची गरज लागेल. इथं बघू शकता युनिकोड काढलेला आहे, तेही तुम्हाला सांगितलं आहे युनिकोड कसा काढायचा. त्यानंतर त्या मुलाची माहिती आहे, त्यासाठी आपण नवरदेवाची माहिती टाकली आहे. त्यासाठी आपण मराठीतच टायपिंग केलं आहे, याला युनिकोडचे वगैरे काही गरज लागणार नाही. भावांनो, अशा पद्धतीने फुल. आणि इथं फोटोच्या जागी तुम्ही फोटो दुसरा ॲड करायचा आहे. त्यानंतर इथं पाहू शकता 3 नंबरचे PLP आहे. इथं पण बघू शकता मुलीचं नाव टाकलं आहे, फुल एडिटेबल दिलेले. जे पहिल्या PLP फाईलमध्ये दिले तेच तुम्हाला दुसऱ्या PLP फाईल, तिसऱ्या PLP फाईलमध्ये सेम प्रोसेस करायची आहे. त्यानंतर पाहू शकता इथं 4 नंबरची PLP फाईल आहे, ते ओपन करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथं बघू शकता शुभविवाह. आपण शुभविवाहासाठी काय केले, इथं बघू शकता PNG टाईप ॲड केले, PNG कॅलिग्राफी ॲड केले. त्यासाठी आपण तुम्हाला जर कलर वगैरे दुसरा तुम्हाला चेंजेस करायचा आहे, तेही तुम्ही इथं बघू शकता, तुम्ही चेंजेस करू शकता. अशा पद्धतीने कलर चेंज होईल. त्यानंतर ते विवाहाचं टायमिंग आहे, त्यासाठी आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे. बघू शकता पूर्ण हे एडिटेबल आहे, तुम्हाला व्हिडिओ बनवण्यास सोपा जाईल. भावांनो, याची जर तुम्हाला काइनमास्टर प्रोजेक्ट फाईल हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी यावर एक व्हिडिओ दुसरा घेऊन येईन. तर भावांनो, अशा पद्धतीने सर्व आपण PNG वगैरे ॲड करायचे आहेत. त्यानंतर इथं बघू शकता हळदी समारंभ, यासाठी पण आपण जास्त काय नाही PNG वापरलेत आणि मराठीमध्येच टायपिंग केलेलं बघू शकता. हळदी समारंभ, त्याचं टायमिंग आहे, हे सर्व आपण मराठीमध्येच टायपिंग केलं आहे. भावांनो, एवढं कोण मराठीमध्ये आपण कोण सांगत नाही, तुम्हाला फुल एडिटेबल दिलेलं आहे. तरी भावांनो, व्हिडिओ कोणीही स्किप करू नका, कारण पासवर्ड हा व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेला असतो, तर स्क्रीनवर दिसत नाही पासवर्ड. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. त्यानंतर बघू शकता इथं विवाहस्थळ, यासाठी पण आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे. इथं पाहू शकता बॅकग्राऊंड घेतला आहे, ते फ्लावरची इमेज वगैरे पूर्ण फुल एडिटेबल घेतलेलं आहे. बघू शकता फुल एडिटेबल. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता. तर भावांनो, दुसरा पासवर्ड आहे 2525. भावांनो, हे दोन्ही पासवर्ड हे एकत्र करून टाकायचे आहेत. त्यानंतरच तुमची जी फाईल आहे ते एक्स्ट्रॅक्ट होईल, त्यानंतरच तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता. भावांनो, कमेंट कोणीही करू नका की पासवर्ड सांगितलेला नाही. पासवर्ड हा बोलून सांगितलेला असतो, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्हाला पासवर्ड समजणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला 5+ बघू शकता PLP फाईल दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने टोटल 7 PLP फाईल आहेत. जर याची तुम्हाला काइनमास्टर प्रोजेक्ट फाईल हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी यावर एक दुसरा व्हिडिओ घेऊन येईन. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.